यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे। केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आली आहे। पेट्रोल डिझेलचं उत्पादन शुल्क हे 2 रुपयांनी वाढवण्यात आलं आहे। केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ही वाढ करण्यात आली आहे। या संदर्भात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। निनाद, नेमकी किती रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर कशा पद्धतीने परिणाम होईल? 2 रुपयांची एक्साइज ड्युटीमध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। याचा अर्थ थेट ग्राहकांना 2 रुपये पेट्रोल आणि डिझेल महाग होईल असं काढता येणार नाही। याचं कारण असं की गेल्या काही दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत। त्याचा परिणाम या ऑइल मार्केटिंग कंपनी सरकारच्या अखत्यारीत आहेत, म्हणजे इंडियन ऑइल असेल, HPCL असेल, यांना हे तेल कच्च्या तेलाचे भाव घसरणे किंवा पेट्रोलवरचा त्यांचा जो उत्पादनाचा खर्च आहे तो कमी झालेला आहे। त्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांना किंवा ते सोसावा लागेल। 2 रुपयांनी महाग होईल पेट्रोल असं सांगता येत नाही, किंवा डिझेलही महाग होईल असं आत्ताच सांगता येत नाही। उद्या सकाळपर्यंत आपल्याला त्याची वाट बघावी लागेल। कदाचित या कंपन्यांच्या नफ्यातून स्वतः 2 रुपये या कंपन्या सरकारला भरतील अशी शक्यता निर्माण होऊ शकते। पण यासाठी आपल्याला नक्की किती वाढ होईल पेट्रोल आणि डिझेलमध्ये यासाठी आपल्याला उद्या सकाळची वाट बघावी लागेल। उद्या सकाळी 6 वाजता जेव्हा नव्याने पेट्रोलचे दर जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळेल की किती वाढ झाली आहे। कदाचित हे 2 रुपये पूर्णपणे कंपन्या शोषूनही येऊ शकतात। त्यामुळे आत्ताच थेट 2 रुपयाने वाढतील असं सांगता येत नाही। निश्चितच त्यामुळे उद्या हे एकूणच चित्र स्पष्ट होईल। निनाद, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।